नवरात्री स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मस्त अशी कुरकुरीत भजी आणि त्यासोबत मस्त अशी चटणीची रेसिपी। त्यासाठी ते 4 कच्चे बटाटे घेतलेले आहे, ते छान किसून घेतलेले आहे। आता यातलं जे पाणी आहे ते आपल्याला पिळून काढायचं आहे। शक्य होईल तितकं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। 4 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ, हिरवी मिरचीचा ठेचा, त्यानंतर इथे 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी वरईचे पीठ आणि अर्धी वाटी आपल्याला राजगिरा पीठ घ्यायचं आहे। थोडं थोडं करून ह्या बटाट्यामध्ये घालायचं आहे आणि पाणी न टाकतात मस्त असा मिश्रणाचा गोळा मळून घ्यायचा आहे। भजींसाठीचं पीठ तयार झालेलं आहे। लगेचच मीडियम गरम तेलामध्ये ही भजी सोडायची आणि खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायची आहे। मस्त अशी भजी तयार झालेली आहे। त्यासोबत लागणारी चटणी सुद्धा पाहूया। शेंगदाणे, ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। उपवासाला जे पदार्थ खात नसाल ते तुम्ही इथं पूर्णपणे स्किप करू शकता। लगेचच चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे दही नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा। थोडंसं पाणी टाकून मस्त अशी पातळ चटणी तयार करायची। त्यावरतून तेलाची फोडणी घालायची। मस्त अशी आपली